चला अंपायर सिग्नल मॅच ऑन होते. गोलंदाज तयार झाले बॉलिंग ट्रॅकवर. राजू पहिला बॉल राजू फडकेचा अगदी चांगला बघायला मिळतोय. पहिलाच बॉल जो डीप राहिला डॉट बॉल सुरुवात झाली. ऋषिकेश ऑन सायकल इनकडे आहे आणि निर्धाव चेंडून खरं तर सुरुवात झाली. 4:48 झालेत आणि पहिल्याच बॉल डिलिव्हर्ड होते. चांगली सुरुवात राजू फडकेकडून. निर्धाव चेंडूने त्याने सुरुवात केली. थोडंसं रणमेमध्ये अर्थला फार महत्वाची मॅच आपल्याला बघायला मिळेल. सेकंड बॉल डिलिव्हर्ड होते. 2 पॉवर प्ले, 5 षटकं, 5 गोलंदाज, एक DRS तुमच्याकडे उपलब्ध असेल आणि नशिबाची साथ मिळाली खरं तर या बॉलवर आणि त्याच कारणास्तव बॉल चालला थर्ड मॅनच्या दिशेनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर आउटसाइड एज लागल्यानंतर 4 रन. महागुरूंचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या फलक अगदी बघायला मिळते. सध्या 4 धावांवर आज महाशिवरात्री आणि सर्वप्रथम आम्ही आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राजूला आपण गोलंदाजी ट्रॅकवर बघतो. पहिले 2 बॉल त्याने डिलिव्हर्ड केलेत. सुरुवात झाली निर्धाव चेंडू आणि त्यानंतर चौकार आपण पाहिलाय. हा 3रा बॉल डिलिव्हर्ड होतो या ओव्हरमधील. इनसाइड आउट खेळायचं होतं. ऋषिकेशला अपील हलकीशी होती परंतु पंच तटस्थ आपल्या निर्णयावर. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क झालेला नाहीये. आणखी एक डॉट बॉल. शुभम माली आमचे स्कोरर आमच्या सोबत जॉईंट आहेत. साईप्रीत लाईव्ह इव्हेंट्स डीजे नितीन सगळं काही ऑल सेट आहे सध्या मैदानामध्ये. आणि लेग साईडला टार्गेट करायचं सुद्धा फिल्डर रेडी आहे. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय परंतु बॅकअपवर सगळं काही अवलंबून होतं. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो. थोडी फेकाफेकी सुरू आहे फिल्डिंग मध्ये. मिसअंडरस्टँडिंग सध्या खेळाडूमध्ये सुरू आहे आणि हीच मिसअंडरस्टँडिंग तुम्हाला टाळावी लागेल. धावसंख्येचं टोटल सध्या 5 वर आपल्याला बघा मिळतं. स्ट्राईक रोटेट होते. राकेश आता ऑन सायकल कडे येईल. राजूकडून सध्या चांगली गोलंदाजी सुरू आहे पॉवर प्ले मध्ये. कारण जेव्हा दुपारी आपण संध्याकाळी जवळपास 6 वाजेपर्यंत 6-6:30 पर्यंत या मैदानावर वारा भरपूर असतो. पश्चिमेकडून पूर्वेकडे अगदी वाहणारा वारा. त्याकडं लेफ्ट हँडेड साठी एक चांगली संधी आहे या मैदानामध्ये. सध्याच्या सत्रात परफेक्ट डिलिव्हरी राजूची. अगदी पॅटच्या बुंद्यात अगदी गोलंदाजी सुरू असताना डॉट बॉल इथे बघा मिळतं. ऑन सायकल कडे पहिल्यांदा राकेश आलाय आणि निर्धाव चेंडूने त्यांना सामोरं जावं लागेल. टॉस जिंकल्यानंतर यंगस्टा बोनशेस संघाने पहिल्यांदा फिल्डिंग चूज केली आणि राजू जवळपास 3 ते 4 वेळा थांबला आतापर्यंत बॉल डिलिव्हर्ड करत असताना. त्याला जो रनअप हवा आहे तो मिळालेला नाही. हेच करणं चांगलं असतं कधी कधी. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर रेडी आहे. 1 रन मिळेल. पहिलं षटक राजूचं अतिशय चांगलं. या ओव्हरमध्ये त्यांनी रन खर्च केले आहेत फक्त आणि फक्त 6 धावा. कोणती विकेट जरी गमावलेली नाहीये परंतु सुरुवात करत असताना अगदी स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना हर्ष स्मृती, मोरे 11, मोहन संगप, सलामीवीर दोन्ही बॅटर थोडंसं सेट होण्यासाठी वेळ ते घेतात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी. अतिशय चांगली गोलंदाजी पहिल्या पॉवर प्ले मध्ये राजूकडून बघायला मिळाली आणि आता कंकेश आलेत गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. कंकेश फडके सेकंड पॉवर प्ले.
गती कमी ठेवली, थोडासा बॉल पिक केलाय, हलकासा ऑफ कटर, पहिली धाव वेगाने घेतली, दुसरीसाठी नकार होता परंतु तरी रिक्स घेतली, परंतु फायनली रन कंप्लीट झाली. पहिलीच मॅच आहे, स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळतोय मोरिया 11 आणि अगदी बघू शकता सुरुवात थोडी शांत आहे परंतु तेवढीच आक्रमकता आपल्या फलंदाजीतून तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. सध्या काहीशा रन हवेत, काही स्कोरिंग शॉट हवेत. होई गोलंदाजी चांगली राहिली भविष्य संघाची आतापर्यंत. पृथ्वीराज कालखंडामध्ये दोन्ही बॅटर थोडा आक्रमक रव्या उचलती आणि बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना चांगला असेल तिथे टिपलाय क्षेत्ररक्षक सूरजनं हा झैल तिथे टिपलाय आणि कॅप्टन हा झैल खरं तर टिपलाय. पहिला धक्का बॅटिंग करत असताना अगदी मोह टीमला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये पुढे सरकलाय. वन डाऊच्या भूमिकेमध्ये माऊली म्हस्कर. धावसंख्येचं टोटल सध्या 8 धावांवर आपण पाहतोय. पहिली विकेट सध्या गमावली. कंकेशच्या खात्यामध्ये यश. माऊलीनं जर 30 रन केले आपल्या इनिंग मध्ये तर प्रणय 11चे सर्व पंढरीराज शेठ कडव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याला देण्यात येईल. आणि हा बॉल बाउंड्री लाईन बाहेर. जयेश पाटील सरांचा इशारा 4 रन. चांगला चौकार येता क्षणी माऊली म्हस्कर थोडा आक्रमक झाला आहे आणि चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. फार महत्वाचा चौकार सोडू दिला बॉलला. अंपायर सिग्नल इट इज वाईट. थोडे वाऱ्याची दिशा, वारा भरधाव गतीनं धावतोय मैदानामध्ये आणि अगदी जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग देखील जोडले गेले त्यांनाही देखील उंच केलाय. वाऱ्याची दिशा त्याच दिशेने. फिल्डर डाऊन द बॉल. जज चांगलं परंतु हेच मी अगोदरच उल्लेख केला होता की वाऱ्याची दिशा त्या साईडने. फिल्डर अगदी देखील तिथे तेच सांगतायत की जेव्हा बॉल त्याच्याकडे येत होता तेव्हा डीप जेव्हा होता तेव्हा थोडा या हेवी जो प्रेशर आहे वाऱ्याचा त्या कारणास्तव थोडा पाठीमागे चालला होता आणि जजमेंट त्याचं चुकलं. जीवनदान मिळेल माऊलीला मैदानामध्ये. 2 रन मिळतील या बॉलवर. फार महत्वाचा हा झैल होता. या क्षणाला प्रॉपर टायमिंग आहे. उंच उंच आणि दूर बॉल बाउंड्री लाईन बाहेर. या एंडनं दुपारच्या सत्रामध्ये भरपूर रन बनतात आणि ठोकलाय माऊलीनं षटकार. येता क्षणी आक्रमक झालाय माऊली म्हस्कर हा खेळाडू. 12 धावा आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आले. चांगली बॅटिंग, उपयुक्त खेळ. 21-21 या शुभ अंकापर्यंत पोहोचलाय. बॅटिंग करत असताना हर्ष स्मृती मोरिया 11 मोहसंघ. लेट कट करायचं होतं, निघाला बॉल, वेगाने निघालाय. खरं तर थर्ड मॅनच्या दिशेनं नशिबाची साथी आहे. आज माऊलीची बॅट चमकती आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईन बाहेर. थर्ड मॅनच्या दिशेनं 4 रन. साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती ह्या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघाने. धन्यवाद डीजे. अगदी थोडं महागड हे षटक, कारण तब्बल या ओव्हरमध्ये 19 रन आलेले आहेत. विकेट येऊन देखील 19 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेत. गोलंदाज कंकेश फडकेनं. स्कोरबोर्ड पोहोचलाय टोटल 25.
25 या आकड्यावर राकेश पाटील बाद झाला. त्यानंतर माऊली म्हसकर आक्रमक झाला. वन डाऊनचं एक महत्वाचं स्थान त्याला टीमनं दिलं आणि त्यावर आतापर्यंत खरं तर हे पहिले 4 बॉल तो फेस करत असताना यशस्वी राहिलाय. पॉवर प्लेचे बंधन आता संपलीत. 5 खेळाडू तुम्हाला 30 सेकंदाच्या बंधनातून बाहेर बघा मिळतील. 20 मिनिटं 4 षटका संपवण्यासाठी जवळपास 10 मिनिटांमध्ये परफेक्टली 2 ओव्हर संपवले भुवनेश्वर संघानं. अगोदर साम निश्चयच केला होता ऋषिकेशनं की आत्ताचा येणारा चेंडू जर थोडा लेन पाठीमागे असली तर स्विच इट करायचा. आणि सुमित फडकेचा पहिला बॉल जो डॉट बॉल आलाय. स्पर्धेमध्ये तुम्हाला 5 षटकामध्ये 5 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. त्यामुळे कुठेतरी खेळाडूंची कंप्लेंट असते ना यंगच्या खेळाडूंची की आम्हाला चान्स मिळत नाही. एक नवीन संधी मिळेल. लोवर फुल टॉस होता. टॉप एज मोठा एज तयार होता. फिल्डर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खराब बॉलवर मिळेल विकेट. नशिबाची साथ सुमित फडकेला मी म्हणेन कारण फुल टॉसवर मिळाली आहे ऋषिकेशची विकेट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचा राजा राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्यांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल ते लोकनेते दिबा पाटील साहेब यांना स्मरण करूनच आपण कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करत असतो. मोरिया 11 क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर्स बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते दिलीपदादा मस्कर यांचं व्यासपीठावर आगमन. लक्ष्मण पाटील विगर आपलेही मनपूर्वक स्वागत आहे. चला वळूया वैभव भोपी यांच्याकडे. धन्यवाद. महागुरु येता क्षणी हल्ला बोल केलाय सार्थक मात्रे. बॉल हवेत एका हातानं आज झेल टिपलाय. खरं तर 2 हातानं पकडायचं होता परंतु लास्ट मोमेंटला एक हातात निसटला आणि एकाच हातानं हा झेल टिपलाय. सार्थक म्हात्रेची इम्पॉर्टंट विकेट. ऋषिकेश फडके खर तर त्यांनी हा झेल टिपलाय एका हातानं. सार्थकच्या खेळीचा अंत झालाय. रन फलक 25 वर. मला वाटतं या क्षणाला माऊली मस्कर एक चांगला इनॅक्शन मोड आहे. बॅट अँड बॉल मध्ये त्याचा चांगला संपर्क बनतोय. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आता त्याला स्ट्राईक रेंजकडे आणण्याचा प्रयत्न करायला हवा आहे माझं वैयक्तिक मत आहे. कारण आतापर्यंत त्यानं जवळपास 16 धावा केले 4 बॉलमध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय सॅम मस्कर. लेन थोडी पाठीमागे होती आणि धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. इनसाइड ऑफ द सर्कल खेळाडू उपलब्ध असताना देखील सध्या रन मात्र पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट करण्याचं महत्वाचं काम केलं सध्या सॅम मस्करनं. 1 धावेनं टोटल स्कोरबोर्डवर 26 धावा बघा मिळत आहेत. 5 षटकामध्ये अपोजिशन्सकडे असलेले बॅटिंग लाईनअप त्यांनी केलेली आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वामधील कामगिरी यंगच्या 200 संघासमोर किमान 60+ धावा तुम्हाला उभाराव्या लागतील. एक आगळा वेगळा प्रयत्न होता माऊली मस्करचा. थोडं वाईड लाईनचा ऍडव्हान्टेज आहे. आम्ही हे गोष्ट बघितलंय की या मैदानामध्ये खरं तर स्क्रीचवर गोलंदाजांना अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करत असताना थोडं ऍडव्हान्टेज आहे डॉट बॉल डिलिव्हर करण्याचं. आणि अगदी तेच चित्र मागील बॉलवर बघायला मिळालं. गोलंदाज सुमित फडकेकडून उत्तम गोलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजीचा हा फुलटॉस होता. लेट कट केल्या परंतु बघा तिकडे फिल्डर लावलाय डीप कव्हर पॉइंटला. दुसरे साडे निघाले. डेंजर एंडकडे धावत आहेत माऊली आणि 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. अशा रीतीनं हे षटक सुमित फडकेचं प्रतिम राहिलं. या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे बॅटर बाद केले. त्यामुळे कमबॅकिंग ओव्हर यंगच्या 200च्या दृष्टिकोनातून स्कोरबोर्डवर 3 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना अशा स्मृती मोरे आल्यावर मोह संघ पोहोचलाय 28. 3 खेळाडू बाद. हॅलो थँक्स वैभव. यानंतरची लढत असणार आहे जानमान भोकरपाडा क्रिकेट संघाचे संघनायक आणि चिपलाई क्रिकेट संघ चिपले
या संघाच्या संघनायकाला आम्ही इथे आमंत्रित करतो. नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. पंढरीनाथ कडव यांना पाहतो. मोहो या संपूर्ण विभागामध्ये खऱ्या अर्थाने पॅकर्स म्हणून क्रीडा क्षेत्राला त्यांचं खूप मोठं योगदान असतो. क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं स्वागत आहे. चला पाण्याची पूर्तता करायची आहे. पाण्याची पूर्तता करा. पंच बघा वेळेवर हजर. क्रिकेटची घेतात सातत्याने क्रिकेट खेळावरची नेहमी करतात कदर आणि आमचे पंच बघा वेळेवर हजर. दूरवरून येत असतात परंतु वेळेवर हजर. मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. आणि एक दुसरा आश्चर्य महागुरु आमचा मनोहर पाटील देखील वेळेवर हजर. चला आमचे हिरामन भोसले सर कर्नाळा विभागातून येतात मित्रांनो. जॉब करतात परंतु वेळेवर हजर आहेत. तुमचे मनपूर्वक आम्ही स्वागत करू. थोडा उशीर मागे पुढे होत असतो मित्रांनो. समालोचक सुद्धा. आणि आज महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या या पवित्र सणानिमित्ताने उत्सवानिमित्ताने मोहो गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व क्रिकेट खेळाडू सर्व प्रेक्षकांना मोहो ग्रामस्थांच्या वतीने आणि मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. भोकरपाडा क्रिकेट संघ ज्या हनुमान भोकरपाडा चिपला 11 क्रिकेट संघ चिपले भोकरपाडा. मग त्यामध्ये माझ्या मतानुसार आमचे रुपेश फुलोरे असतील किशोर यांचा संघ असेल तर एका बाजूला सागर मात्रे. चला अगदी स्वतःची स्पर्धा आहे बघा. हर्ष स्मृती मोरिया 11 मोह संघ त्यांची स्वतःची स्पर्धा आहे. त्यांचा 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नाही आहे त्यामुळं 2 रनची पॅनल्टी मोरिया 11 मोह संघाला. हे असं आयोजन. नियम सगळ्यांसाठी सारखे आहेत. आपण इतरांना नियमांच्या बंधनामध्ये ठेवतो तर आपणही त्यामध्ये राहिलं पाहिजेत. धावसंख्येचं टोटल अगदी आपण बघणार आहोत. चतुर्थ षटकाला सुरुवात झाली. हिमांशू फडके जो 4th ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल. धावसंख्येचा वेग थोडा कमी आहे. धावसंख्येचा वनवा पेटवावा लागेल. माऊली अजूनही मैदानामध्ये मागील 2 बॉल थोडा शांत राहिलाय परंतु आता त्याला आक्रमक व्हावं लागेल. सॅम मस्करनं त्याचा रोल अदा केलाय. त्याने 2 बॉलमध्ये 2 सिंगल करत असताना माऊलीला ऑन सायकलींकडे आणलंय. टॅपिंग क्रिकेट टॅप केल्या बॉलला मिड ऑन मधून बॉल चालला लॉंग ऑन कडे. फिल्डर तिथे उपलब्ध आहे. थोडं गचा क्षेत्ररक्षण दुसऱ्यासाठी कन्वर्ट झालेत आणि 2 रन पूर्ण होत आहेत. मनोज 2 धावेनं टोटल पुढे चाललाय. धावसंख्या झाली 31. शेवटचे 10 बॉल या पहिल्या सत्रातील आता जे बाकी राहिलेत थोडा चिंताजनक स्कोर आहे परंतु बघायचं आहे ऑन बोर्डवर रन येणं तेवढंच महत्वाचं ठरेल. Into the slot, what a shot, stand and delivered. माऊली मस्कर ठोकतोय षटकार. जबरदस्त बॅटिंग माऊली. 1 साइड लढतोय मैदानामध्ये. एकट्यानं हा किल्ला लढवतोय कारण त्यानं लगभग 2 षटकार 2 चौकार आणि 2 डबल माफ करा 3 डबल लगावलेत. वैयक्तिक 26 वर तो पोहोचला आणि सन्माननीय पंढरीनाथ कडव प्रणय सर्व आमचे पॅकर त्यांच्याकडून माऊलीनं 30 रन केल्या तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि जर 50 मारली तर फुल मॅक्डिमिल. हिमांशू फडके
ड्राईव्ह केला पुन्हा एकदा बॉल अगदी पाठवलाय डीप वाईड स्ट्रॉंगन कडे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. तुम्ही जेवढा जास्त वेळ माऊलीला ऑन सायकलीकडे ठेवाल तेवढा तुमच्यासाठी धोका बनेल. तेवढा जास्त रन तो करू शकतो. कारण चांगल्या ऍक्शन मोडमध्ये वेल सेट आहे. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट चांगला बनतोय. आय अँड हँड कॉर्डिनेशन हे चांगलं जमलंय. मैदानामध्ये जम्प बसलाय त्याचा बॅटिंग करत असताना. स्कोरबोर्ड पोहोचलाय 39 वर. काहीसा चांगला खेळ या ओव्हरमध्ये. जवळपास 11 रन आलेत हिमांशू फडके. कारण एक स्कोरिंग शॉट आला होता. अंतिम 2 बॉल उर्वरित. बॅट तर फार चांगली फिरते परंतु या क्षणाला हिमांशू देखील चांगला वापर करतो स्क्रीजचा गुड लेनचा. थोडस गुड लेंथ आणि फुलर लेनच्या मधोमधी गोलंदाजी सुरू होते. धावसंख्या झालेली 40-14 ऑन बोर्ड. फिल्डिंग मध्ये काही सजावटी आहेत. डीप कव्हरचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये आता प्राचारण करण्यात आलंय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून खेळाडू शॉर्ट पॉइंट कडे आता बोलवला गेलाय. थोडीस बदल फिल्डिंग मध्ये. थोडस ऑन साइडला रोटेशन टाईप फिल्डिंग थोडी केली आहे विकेट किपरनं. शेवटचा बॉल या षटकातील. अंतिम चेंडू होता. चाबूक शॉट आहे. क्विक शॉट आहे. बॉल जाईल 2 खेळाडूंच्या मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटर सॅम मस्कर लगावलाय चौकार. लाईनावर पास प्रवीण शेठा लाईनावर पास. प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास. जनसेवेचा लागलाय ध्यास. धन्यवाद डीजे. लगेचच 5वं षटक तुम्हाला सुरू करायचं. टाइम मॅनेजमेंट कडे भरपूर लक्ष केंद्रित करत जाईल कारण शुभमनं देखील टायमर सेट केलाय. परफेक्टली 40 मिनिटं तुम्ही माफ करा परफेक्टली 20 मिनिटं घेतले 4 षटकं फेकण्यासाठी. कारण आमचं एकच ध्येय टार्गेट आहे. कारण प्रत्येक मॅच जवळपास 1 तासाच्या 60 मिनिटाचे अगदी कालावधीमध्ये संपलं पाहिजे पूर्ण मॅच. तर वेळेवर स्पर्धा संपन्न होते. धावसंख्या फळक अगदी बघतो आपण. या ओव्हरमध्ये जवळपास 16 रन आलेत. 11.00च्या सरासरीने 44 धावा 4 ओव्हर नंतर ऑन बोर्डवर नोंदवले गेलेत. ज्यामध्ये 3 विकेट्स गमावलेत. चांगली पार्टनरशिप सध्या बिल्ड होते माऊली आणि सॅम मध्ये. शेवटचं डेथ ओव्हरमध्ये एक नवीन गोलंदाज आता गोलंदाजी करेल. त्यामध्ये प्रितेश फडके या गोलंदाजच्या खांद्यावर अंतिम ओव्हरमध्ये ही जबाबदारी देण्यात आली. चला नेक्स्ट दोन्ही टीम जय हनुमान भोकरपाडा आणि चिपलाई चिपले दोन्ही कॅप्टन तुम्हाला टॉससाठी व्यासपीठावर सज्ज राहायचं आहे. कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी स्पर्धेचा नियम सांगतो. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर झाला जो उपस्थित आहे त्याला डायरेक्टली टॉस बिन दिला जाईल. शेवटच्या अंतिम 6 बॉल प्रितेश फडके. सेकंड इनिंग कडे बॅटर तुम्हाला माऊलीला बघायला मिळेल. चांगली बॅटिंग माऊलीने केली आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ मध्ये पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन या बॉलवर इझिली पूर्ण होते. खुश आहे सॅम. चला पंढरीनाथ गडव यांनी लावलेलं 30 धावांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज त्याचा तर मानकरी ठरेल. कारण वैयक्तिक माऊलीच्या 30 रन बनलेत. धावसंख्या फलकावर धावा आहेत 45. 3 विकेटच्या मोबदल्यानं शेवटचे 5 बॉल शिल्लक राहिलेत या पहिल्या डावातील आणि ते देखील तेवढेच महत्वाचे ठरतील या मॅच मधील. प्रितेश फडके लेग साइडला टार्गेट करायचं होतं. हलकीची अपील पंच सांगतात बॅट फर्स्ट. नाही लेग पाय दर्शवले पंचाने. लेग तुमच्या बाहेर कदाचित बॉल चालला होता हेच दर्शवलं होतं सिग्नल. हिरावण भोसले सर सध्या जॉईंट आहेत आणि त्यामध्ये आमचे जयेश पाटील ऑर्गनायझर कमिटी उत्तम क्रिकेटर ते देखील सध्या लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. धावसंख्येचं टोटल या सिंगलला पुढे 46. काही स्कोरिंग शॉट हवेत. 1-2 स्कोरिंग शॉट जर आले ना तर एक चांगला फायटिंग टोटल उभा राहील. कारण तेवढीच चांगली गोलंदाजी देखील आहे. मो टीम कडे देखील पाठीमागे फिल्डर तयार नव्हता. सरप्राईजली हा वेगानं बॉल त्याच्याकडे येत होता. 1 रन पूर्ण केले जाईल. सिंगल सध्या सुरू आहेत. खुश आहे सध्या प्रितेश फडकेची या गोलंदाजीवर आतापर्यंत यंगस्टार बहुंशे संघ. कारण पहिले 3 बॉल त्यानं फार चांगले हाताळलेत. सॅम ऑन सायकॅनकडे थोडी लेन पाठीमागे होती.
मोठा एज, मोठा टॉप एज आणि यशांच्या पाठीमागे टीपलाय झैल क्षेत्ररक्षक होते कंकेश, ज्यांना झैल कॅरी केलाय. चौथा धक्का बॅटिंग करत असताना टीम मोहला. शेवटचा पुकार आहे. जानमान भोकरपाडा विपक्ष चिपलाई क्रिकेट संघ चिपले, तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे. सत्र संपल्यानंतर लगेचच तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. एखादा संघ उपस्थित असेल आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ सत्र संपण्यापूर्वी जर अनुपस्थित असेल तर आमच्या मोरिया 11 क्रिकेट संघाच्या वतीने जो संघ उपस्थित आहे त्या संघाला मात्र नाणेफेकीचा कौल दिला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स वैभव भोपी. थँक्यू महागुरु. शेवटचे 2 चेंडू आता उर्वरित राहिलेत. स्कोरबोर्डवर टोटल 47 रन आहेत. 47 धावा सध्या ऑन बोर्डवर नोंदवले गेलेत. 4.4 चेंडूचा खेळ संपला. अंतिमचे 2 चेंडूचे टार्गेट सेट करणार राहतील. ऑन सायकल एंडकडे तुम्ही नवीन बॅटर सौरभ पाटीलला पाहणार आहात, जो अंतिम 6व्या क्रमांकावर आलाय. ओ काय बॉल अप्रतिम. माऊली भरपूर ऑन सायकल कडे राहिला, जिकडे या डेथ ओव्हरमध्ये त्याला ऑन सायकल कडे राहणं गरजेचं होतं आणि पूर्ण षटक अगदी त्याला नॉन सायकल कडे आता नंतर राहावं लागले, कारण पहिल्या बॉलवर त्याने सिंगल घेतली. याच्या अगोदरच्या 3ऱ्या बॉलवर धावसंख्या टोटल 47 वर स्थिर आहे, स्थापित आहे. अंतिम टार्गेट सेट करणारा चेंडू या पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील सेकंड एंडकडे सौरभ पाटील प्रितेशला फाईट बॅक करेल. शफल झाले, पुढे गेले. ही रन मात्र पूर्ण केली जाईल आणि अशा रीतीने एकच सिंगल लेग बाय न येते. पहिलं सत्र आता संपलंय. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा यंगच्या 200 संघानं फिल्डिंग करणं निवडलं होतं आणि उत्तम गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांनी केली. 48 धावा त्यांनी त्यामध्ये खर्च केल्या आणि 4 विकेट्स घेतल्या. 49 धावांचं 49चं टार्गेट आहे या दुसऱ्या सत्रामध्ये. यंगच्या 200 संघाला हर्षस्मृती मोरिया 11 मोहोम संघाविरुद्ध खेळत असताना जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिकडे केला जाईल टॉस आणि 2 धावांच्या पेनल्टी त्याही ऍड होतील. शुभम, त्यामुळे महागुरु 1 मिनिट. 48 + 2 50 बनतात. 51च किंवा नंतर आपण टार्गेट मध्ये ऍड करू. यस, डेफिनेटली मोल आहेत त्या नंतर ऍड होतील. ठीक आहे, 49चं टार्गेट आहे. 2 रन पहिली ओव्हर संपल्यानंतर ऍड होतील 200च्या खात्यामध्ये. महागुरु थँक्स. इथे नाणेफेक केली जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. सन्माननीय दिलीपदादा मस्कर यांना आम्ही ते आमंत्रित करतो. दादा या. आमदार चषक क्रीडा स्पर्धेला मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. नाण्याची दर्शनीय बाजू हेड अँड टेल. एका बाजूला जानमान क्रिकेट संघ भोकरपाडा अक्षयला पाहतो, आमचे रुपेश फुलेर यांचा संघ आहे. तर एका बाजूला चिपलाई क्रिकेट संघ चिपले सागर मात्रे नाईट स्पर्धेचे आयोजक. बघूया नाणेफेकीचा. सागरने हेडसाठी इथे पुकार दिला आणि नाणेफेकीचा कौल चिपलाई क्रिकेट संघ चिपले. दोन्ही क्रिकेट संघाला या. सागर या. दोन्ही क्रिकेट संघाला मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आमदार चषकाच्या माध्यमातून आमचे प्रवीणदादा मात्रे असतील, राहुल पाटे असतील, दिलीपदादा मस्कर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा. सागर, नाणेफेक खऱ्या अर्थाने तुम्ही जिंकलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि धन्यवाद देईन मी मोरिया क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ मोहो यांना की त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय इथे तुम्ही स्वीकारणार आहात? प्रथम आम्ही फलंदाजी करू. फलंदाजी करण्याचा निर्णय. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणं पसंत करतो, कारण सामना 5 षटकांचा आहे. तुम्ही फलंदाजी करणं पसंत केलेले आहे. त्या पाठीमागचं कारण काय असू शकतो? कारण असं काही नाहीये, कारण का या ठिकाणी म्हणजे फलंदाजी जरा चांगली होते, त्याच्यामुळे आम्ही फलंदाजी घेऊ. थँक्यू. काय आयोजनाबद्दल काय सांगाल? तुम्ही स्वतः सुद्धा चिपले गावामध्ये गतवर्षी जी नाईट स्पर्धा झाली, स्वतः ऑर्गनायझर कमिटी प्रतिनिधी आहात. मोरिया क्रिकेट संघ मोहो यांच्या माध्यमातून प्रथमच डे नाईट फॉर्मॅट प्रकाश जोतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. तुम्ही घटक बनले. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना असणारं प्रेम काय सांगलं स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूपच चांगली आहे इथे आणि खेळायला प्रत्येक जण बोलतात की चांगला म्हणजे
चांगलं वाटतं एकदम खेळायला आणि सर्व त्यांच्या ट्रॉफ्या आणि आयोजक सगळे चांगले आहेत. थँक्यू सो मच सागर म्हात्रे. हा अक्षय नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला आता फलंदाजी इथे शतरक्षण करायचे आहे. निश्चित स्वरूपात नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वपूर्ण होती? आम्हाला पण गोलंदाजीच पाहिजे होती. म्हणजे तुमच्या मनासारखं झालं. मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने खऱ्या अर्थाने प्रथमच आपण मोह गावामध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यामध्ये आमचे प्रवीण शेठ म्हात्रे उपसरपंच होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं, राहुल पाटे असतील, दिलीपदादा असतील आणि मोरिया क्रिकेट संघाची संपूर्ण कमिटी यांचं हे आयोजन प्रथम वर्ष आहे. काय सांगाल, कसं वाटतं आयोजन तुम्हाला? आयोजन तर खूप छान आहे आणि मोरया क्रिकेट संघाचं धन्यवाद देतो इथे एंट्री दिलं. थँक्यू सो मच. होते अक्षय नाणेफेकीचा कौल इथे चिपलाई क्रिकेट संघ, चिपले क्रिकेट संघाचे संघनायक सागर म्हात्रे आणि नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. आणि शतरक्षण करण्यासाठी आमचे रुपेश दादा फुलोरे, मग किशोर असतील, आमचे हनुमान असतील, त्यांच्या संघाला प्रथमतः आमंत्रित केलेलं आहे. आज त्यांच्या माध्यमातून एक चांगली सभा सुद्धा उपलब्ध होईल. आचलचा वाढदिवस आहे. मनपूर्वक शुभेच्छा आपल्याला. पराग म्हात्रे यांना पाहतो, आमचे परमबंधू आहेत. केक शॉपच्या माध्यमातून खूप मोठं नाव त्यांनी लौकिक केलेलं आहे. ते सुद्धा नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. पराग भाऊ, मनपूर्वक आपलेही सरचे स्वागत आहे. यापूर्वी आवाज वैभव बपी यांचं ऐकलं आणि आता बोलूया आमचे परम मित्र मनोहर पाटील वाजे यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. डे 4 और पहला मुकाबला हमारे सामने पेश है. हर्षल स्मृति माऊली मस्कर याच्यासाठी स्वर्ण संधी आहे बघा. 6 चेंडूमध्ये जर 2 विकेट प्राप्त केल्या तर आचल पाटील बघा, त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. तो मुकाबला शुरू हो जाएगा. तमाम दर्शकों का, सभी खिलाड़ियों का, सभी कप्तानों का तहे दिल से स्वागत है. जीतने के लिए टारगेट है मैदान में 49 का टारगेट. पहली गेंद हमने देखी, 2 खिलाड़ी मैदान के अंदर है, कनकेश फड़के और उनका साथ निभा रहे मनोज फड़के. मामूली मस्कर आएंगे गेंदबाजी में. हर्षल स्मृति मौर्य 11 मोह उनके खिलाफ खेल रही है यंग स्टार बोनशेत क्रिकेट टीम, जिनके दरमियान ये लड़ाई, ये मुकाबला है. फुल टॉस, खराब गेंद थी, इसका पूरा फायदा उठाएंगे और चौके के साथ खाता खोलेंगे कंकेश फड़के. थैंक यू सो मच. दमदार बल्लेबाजी हुई थी पहले सत्र में, लेकिन अंतिम ओवर में प्रीतेश फड़के ने कमबैक कराया था. केवल 4 रन खर्च करे थे और उन्हीं के बदौलत मैदान के अंदर वापसी करी यंगस्टर बोनशेत क्रिकेट टीम ने. 4 रन बन चुके हैं. पहली 2 एक और फुल टॉस, पीछे खिलाड़ी मौजूद, समा रोक नहीं पाएंगे. मानो हमने एक्शन रिप्ले देखा हो, बैक टू बैक ये दूसरा चौका. टीम की रणसंख्या बनी है टोटल 8 रन. हम देख सकते हैं यहाँ पर दबाव भरा माहौल अब बन चुका है मोह क्रिकेट टीम के लिए. घरेलू मैदान के ऊपर इतना आसान बनेगा नहीं. 49 रनों को बचाने के लिए उतरी है मैदान में और दमदार शुरुआत है यंगस्टर बोनशेत क्रिकेट टीम की. दोनों छोर से छीना झपटी करी जाएगी जीत के लिए. राउंड द विकेट से माउली तैयार दबाव में. क्या कमाल की ये गेंद, ले उड़ेगी स्टंप. कंकेश फड़के गए. पहली बड़ी सफलता, बिग फिश इन द नेट. मोह टीम के नाम ये पहली सफलता. भव्याकर्षक डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्याकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे
मोरया संघ संपूर्ण आमची टीम सज्ज आहे आणि बघा अचल पाटील आज ज्यांचा वाढदिवस आहे आमच्या मोरया 11चे ते प्रतिनिधी आहेत आणि माऊलीसाठी एक सुवर्ण संधी आहे बघा. माऊली मस्कर मनोरिया या खेळाडूला माऊली का संबोधले जाते त्याचं कारण आहे त्यांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायाचा एक मोठा वारसा आहे की पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकमेका खऱ्या अर्थाने. निश्चित स्वरूपात माऊली मनपूर्वक तुमचं स्वागत आणि 2 विकेट जर प्राप्त केल्या 6 चेंडूमध्ये तर अचल पाटील आजचे बर्थडे बॉय खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वतीने आपणास 500 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. तो रन बने हैं टोटल 8, 1 विकेट के नुकसान के ऊपर. माउली है तैयार, राउंड विकेट. सूरज के लिए ये गेंद हल्के हाथों से धकेला, पीछे खिलाड़ी मौजूद है, दूसरे की कोशिश है, खतरा, थ्रो अच्छा नहीं आया. 2 रन आसानी के साथ पूरे करे. मनोज डेंजर एंड के ऊपर आना था, ये बड़ा ब्लो हो सकता था, थोड़ा सा गैम्बल खेला था. यहाँ पर दूसरे के लिए कॉल हुआ था, बाल बचे. मैं तो कहूंगा मनोज फड़के 2 रन का इजाफा होता बाप. यंगस्टार बोनशेत क्रिकेट टीम के आज के इस मुकाबले के पैकर सम्मानीय एडवोकेट सतीश दादा फड़के और उनके साथ में इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए विजय फड़के, जय फड़के, लक्ष्मण फड़के, देवीदास फड़के, प्रमोद सालस्कर, प्रथमेश फड़के और समीर पाटिल यहां पर मौजूद है. उनका भी शुक्रिया. ये कमाल का स्ट्रोक. इस तरीके की गेंदबाजी यदि होगी तो हश्र तो यही होगा. तीसरा चौका आया ओवर का. पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 14. 2 रन ऐड करेंगे जो पेनल्टी मिली थी क्योंकि 12वां खिलाड़ी ड्रेस कोड में नहीं था मोह टीम का. तो रन बने टोटल 16 रन. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती हा चायना. चला बोनशेत क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते ॲडव्होकेट सतीश दादा फडके, सतीश फडके साहेब इथे उपस्थित आहेत. एक दोस्तीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व सतीश फडके यावं आपण आपलं आम्ही मोरया क्रिकेट संघाच्या वतीने स्वागत करतो. या आपण व्यासपीठावर कारण वकील म्हटलं तर भारतीय खऱ्या अर्थाने भारताच्या लोकशाहीचा एक 4था स्तंभ म्हणून ओळखला जातो. अन्यायाविरुद्ध सातत्याने संघर्ष करणारा घटक तुमचं स्वागत आहे. तो सभी मेहमानों का तहे दिल से स्वागत करते हैं. पहले ओवर में 14 आए, 2 रन ऐड हुए, 16 बने हैं. अब समीकरण बचा है क्योंकि 33 की आवश्यकता आने वाली 24 गेंदों के ऊपर. थोड़ा सा संघर्ष करना पड़ेगा मैदान में मोह क्रिकेट टीम को क्योंकि त्याग के बिना कुछ भी पाना संभव नहीं है क्योंकि एक सांस को भी लेने के लिए दूसरी छोड़नी पड़ती है. यही दस्तूर है जिंदगी का. यहाँ पर आपको मेहनत के सिवा कोई चारा नहीं होगा. क्या कमबैक करेगी हर्षल स्मृति मोरया 11 मोह क्रिकेट टीम मैदान में क्योंकि दमदार शुरुआत करी है बल्लेबाजी से. कंकेश ने 2 चौके लगाए और आते ही सूरज फड़के छा गए मैदान में. मनोज पहली मर्तबा स्ट्राइक रेंज के ऊपर. लोअर फुल टॉस ये थी, पीछे खिलाड़ी मौजूद, क्या छूटा. आसान सा ये मौका था. मनोज को जीवनदान देना आसान चीज नहीं है, ये अच्छी बात नहीं है. विकेटों से यही मुकाबला जीता जा सकता है. बिल्कुल फंसाया था अपने फिरकी के पास में, बिल्कुल गति नहीं थी इस गेंद के ऊपर. ऋषि म्हात्रे मैदान के अंदर ऊंचे लंबे कद का ये खिलाड़ी लेकिन अच्छी तरीके से गेंदबाजी करता हुआ. पहली गेंद के ऊपर जीवनदान मनोज फड़के को मिलता हुआ. रन बने हैं टोटल 17 रन. अभी भी 32 रन है बचाने के लिए घरेलू मैदान के ऊपर. बोनशेत टीम भी जानती है इस मैदान का इतिहास. यहां पर बल्लेबाजी में रन बन सकते हैं, केवल बनाने वाला चाहिए. जबरदस्त ये मुकाबला होगा. क्या अंतिम क्षणों तक मुकाबला पहुंच पाएगा? कोशिश से जारी है बोनशेत और मोह के बीच में यह मुकाबला. गति में मिश्रण, बिल्कुल गति नहीं है इस गेंद के ऊपर. जैसे कहते हैं ना कि सक्सेस की भी खास बात होती है कि वो मेहनत करने वाले ऊपर फिदा होती है और यहां पर मेहनत करनी पड़ेगी आपको यदि यशस्वी होना है मैदान में. 2 गेंदें कमाल की आई ऋषि म्हात्रे की. अगली गेंद बल्ले का किनारा, बल्लेबाज आउट. सूरज फड़के बैक टू दी पवेलियन. सुद्धा बघा आता गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. आज ज्यांचा वाढदिवस आहे मोरया 11 क्रिकेट संघाचे आमचे प्रतिनिधी आहेत
आचल पाटील यांच्या वतीने या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये जर 2 विकेट प्राप्त केल्या, आचल पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज. ॲडव्होकेट सतीश फडके साहेब, या आपण व्यासपीठावर तुमचं मोरिया 11च्या वतीने आम्ही स्वागत करतो. दत्तूदादा फडके इथे आलेले आहेत बोनशेत गावचे, आपले मनपूर्वक स्वागत आहे. विकेट एकमात्र जरिया है मोह क्रिकेट टीम के लिए इस मुकाबले में वापस आने का. 2 तो आ चुकी है. अब प्रीतेश फड़के जिन्होंने गेंदबाजी में कहर मचाया था वही खिलाड़ी अब टीम मुसीबत में है. अब दबाव दोनों तरफ है. बोनशेत या फिर मोह, कौन जाएगा अगले दौर में? ऋषि तैयार है. अगली गेंद, अच्छा स्ट्रोक, बैकफुट पंच, बहुत टाइम था. गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका. रन बने हैं टोटल 21 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं. अच्छी लड़ाई है, अच्छा मुकाबला है मैदान के अंदर, हम जरूर देख सकते हैं. एक चौका आया बैकफुट के ऊपर, इंतजार किया था प्रीतेश ने. बड़े स्ट्रोक की है तलाश, गेंद है हवा में. राकेश कोशिश तो होगी और गेंद जाएगी सीमा रेखा पार. बैक टू बैक, ये दूसरा चौका. लगातार 2 चौके आए. जो दबाव बना था वो दबाव अब हट चुका है. 24 रनों की है जरूरत आने वाली 19 गेंदों के ऊपर. ऋषि मात्रे अब दबाव में नजर आएंगे. पटकी भी गेंद करी, हल्के हाथों से खेला, खिलाड़ी मौजूद. जब तक थ्रो पहुंचता तब तक 1 रन मिल जाएगा यहां से. 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 22 रन. अब जीत की बात होगी. 26, माफ करना दोस्तों, 26 बने हैं. अब जीतने के लिए 18 गेंदे और 23 रनों की है जरूरत. प्रशांत दादाचा आहे तो खास. समाज सेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरिया संघानी. चला, मोरिया संघाचा म्हटला तर आमचा प्रवीण दादा म्हात्रे एक आधारस्तंभ आहे. त्यांच्या सौभाग्यवती अक्षताताई म्हात्रे यांना मोहो ग्रामपंचायतीचे उपसरपंच होण्याचंही भाग्य लाभलं आणि आता आमदार प्रशांतदादांचे खास ते विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तर मनोहर, एका बाजूला आपण इथे पाहतो बोनशेत क्रिकेट संघ खेळतो. कालच्या सत्रामध्ये रात्री बघितलं आमदार साहेबांच्या सोबत ज्यावेळेस आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालं त्यावेळेस मुकेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बोनशेत हे सुद्धा खऱ्या अर्थाने व्यासपीठावर उपस्थित होते. हो टू कॉमेंट्री बॉक्स. परंतु राहुल पाटे यांची प्रशंसा करावी लागेल. राहुल पाटे आमचे कमिटी मेंबर्स आहेत. 2 व्हीलर्स बाईक त्यांनी सुद्धा इथे आम्हाला पुरस्कृत केलेले आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मनोर. थैंक यू सो मच. सभी का योगदान इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने के लिए, सभी का हम शुक्रिया अदा करते हैं. 26 बने हैं, 23 की जरूरत. क्या मुकाबले में जान अभी भी बाकी है? राकेश पाटिल अनुभव है इस खिलाड़ी के पास. इन खिलाड़ियों को क्या रोका जा सकता है? स्ट्राइकर एंड के ऊपर प्रीतेश फड़के. आने वाली गेंद 18 और जीतने के लिए 23 रनों की है जरूरत. राउंड द विकेट से ये गेंद लेग स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी. अंपायर का इशारा आएगा कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी, एक्स्ट्रास मिल रहे हैं मैदान में. जरूर कोशिश हुई है. जिस तरीके से गेंदबाजी पहले ओवर में हुई थी माउली मस्कर से, अच्छा कमबैक ऋषि का था, लेकिन ऋषि के ओवर में जो 2 चौके लगे वहीं से दबाव हटा है यंगस्टर बोनशेत के बल्लेबाजों के ऊपर से. अगली गेंद, ये तेज गेंद आई राकेश की, डॉट गेंद. प्रीतेश फड़के है स्ट्राइकर एंड के ऊपर. प्रीतेश ने शुरुआत दमदार की थी लेकिन उसके बाद थोड़े से पिछड़ रहे मैदान में. सिंगल ये डॉट आया. आने वाली गेंद 17 और जीतने के लिए 22 रनों की अभी भी जरूरत है. 17 में 22 समीकरण आसान सा है यंगस्टर बोनशेत के लिए. अच्छा स्ट्रोक, गैप में है, खिलाड़ी मौजूद. गेंद रुकेगी नहीं, सीमा रेखा पार जाएगी 4 रन के लिए.
थैंक यू सो मच। 31 रन बने हैं, जीतने के लिए केवल 18 की आवश्यकता, आने वाली 16 गेंदों के ऊपर मुकाबला करवट बदलता हुआ क्या कमबैक करेगी। विकेट की सख्त तलाश से विकेट आएगी तो मुकाबले में मजा बरकरार रहेगा। राकेश की ये गेंद ब्लॉक होल, बिल्कुल जड़ में फेंकी हुई गेंद थी। 15 गेंदे 18। मोह क्रिकेट टीम मुकाबला छोड़ नहीं सकती यहां से। गौरव मात्रे यदि कैच लपकते तो 500 का इनाम है, यदि गेंद भी पकड़ते गौरव तो 500 का इनाम है। जय भूईर इनके ओर से, क्या बात है। मैदान के बाहर से हौसला अफजाई। 15 गेंदे जीतने के लिए 18। अच्छी गेंद, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है। एक रन आसानी के साथ मिलेगा। दूसरे की कोशिश, थ्रो अच्छा नहीं है। 2 रन यहां से जरूर मिल जाएंगे। गौरव वहां पर जरूर मौजूद थे लेकिन ओवर थ्रो आया, थोड़ी सी कटौती हो जाएगी प्राइज में। टीम की रन संख्या बनी है इन्हीं 2 रनों की मदद से 33 रन। जीतने के लिए 14 गेंदे 16 रनों की अभी भी जरूरत है। क्या मुकाबला यहां से भी बदलेगा? लेकिन बोनशत क्रिकेट टीम शानदार क्रिकेट खेलती है भी, वो भी जानते हैं सिंगल डबल से भी रन बन सकते हैं। अच्छा मुकाबला है। राकेश पाटिल से उम्मीद है अभी भी बरकरार। अंतिम 2 गेंदों का खेल बाकी इस तीसरे ओवर में। गति में मिश्रण था, गैप में है समा, जब तक पहुंचेंगे और 2 रन का इजाफा होता। बार बार ओवर थ्रोज, बैकअप अच्छा नहीं है, सही तरीके से एंटिसिपेट नहीं कर पा रही है फील्डिंग में हर्षल स्मृति मौर्या 11 मोह क्रिकेट टीम। 2 रन और मिल जाएंगे। अब 13 गेंदे और 14 की जरूरत है। इस ओवर के बाद पानी लेकर जाना है, 12वें खिलाड़ी तैयार रहना है आपको। 13 गेंदे जीतने के लिए 14 रनों की अभी भी है आवश्यकता। गेंदबाज तैयार, अंतिम गेंद राकेश, सामने होंगे प्रीतेश फड़के। फुल टॉस, हल्के हाथों से केवल दिशा दी इस गेंद को। एक और मिसफील्ड। दो रन मिल जाएंगे। 500 मिले थे गेंद पकड़ने के लिए गौरव को, पहले ही 200 माइनस हो चुके। इस थ्रो के ऊपर भी 200 माइनस, केवल 100 अब बचे। चला पाण्याची पूर्तता करायची आहे इथे। तो जीतने के लिए जरूरत है आने वाली गेंदे 12 और 12 की जरूरत। 12 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे ती यंगस्टार भविष्यात क्रिकेट संघाला। आमचे मनोहर अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम समालोचक आहेत, अतिशय चांगल्या प्रकारे इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवतात। एपी फिटनेस जिमचे सर्व आदरणीय प्रतीक पाटील चिपले आणि अनिकेत पोपेटा यांचं इथे आगमन झालेलं आहे। मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। 6 इथे ट्रॉफ्या बघा, प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम आणि 6व्या क्रमांकाच्या ट्रॉफ्या मनाल पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्याबद्दल मनाल पाटील यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। 2 व्हीलर्स बाईक आमचे दिलीप दादा मस्कर, त्यानंतर राहुल पाटे आमचे ऑर्गनायझर आहेत, रिहान पाटील राजेंद्र दादांचे सुपुत्र आहेत, त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले। आणि ज्यांनी ज्यांनी या स्पोर्ट सायकल इथे पुरस्कृत केलेले आहेत त्या सर्वांचं मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो। पंडित दादा कडव यांना पाहतो, यानंतर आपण सन्मान करू। पराग मात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल। बारह गेंदे जीतने के लिए 12 रनों की अभी भी जरूरत है। सलाह मशवरा जरूर हुआ था, यहां से चर्चाएं करी गई थी, प्रशांत भी गए थे, जो कुछ भी कह के आए, लेकिन उन्हीं को करना है मैदान में। 12 में 12 क्या बचा पाएंगे? सैम मस्कर आएंगे तो बिल्कुल, यदि 12 में 12 बचाती है हर्षल स्मृति मौर्या 11 मोहो, तो नयन पाटिल इनके ओर से आज की रात का डिनर पूरी हर्षल स्मृति मौर्या 11 मोहो टीम के लिए। क्या 12 में 12 बचा पाएगी? ये भी देखने वाली बात है। समा आएंगे गेंदबाजी में। पहली गेंद लेकर सामने है मनोज फड़के। मनोज को केवल 1 गेंद मिली थी, उन्हीं के ऊपर उन्होंने 1 रन जुटाया है। 12 में 12। अच्छी गेंद समाधान की हमने देखी, पीछे खिलाड़ी मौजूद है, माउली आएंगे। एक और मिसफील्ड।
दूसरे रन के यहाँ पर इजाफा होता हुआ मुकाबला अब आसान सा बन चुका है। अचल पाटिल इनके ओर से यदि 2 सफलता लेते हैं समाधान तो निश्चित तौर पर 500 के इनाम है। 11 में चाहिए 10, मुकाबला आसान सा है। मनोज ऑन स्ट्राइक, 2 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 39। अच्छी गेंद, तेजी, दस गेंदे और 10 की जरूरत है ओवर द विकेट से ये गेंद। एक और अच्छी गेंद है, एक और अच्छी गेंद है। 9 गेंदों में 10 की अभी भी आवश्यकता। क्या इस मुकाबले में कोई रोचक मोड़ अभी भी बाकी है? क्या इस कहानी में कोई ट्विस्ट अभी भी आएगा? क्योंकि उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। 9 गेंदे 10 की जरूरत। मोहो या बोनशेत, समाधान की ये गेंद, सार्थक मौजूद थे। कैच लेना जरूरी है, विकेट चटकाना जरूरी है, रन भी बच सकता है। फील्डिंग में करी गई गलतियां यहां पर भुगत रही है हर्षल 11 मौर्या, हर्षल स्मृति मौर्या 11 मोह क्रिकेट टीम। 8 गेंदे 9 की जरूरत है। ये 2 गेंदे काफी बेशकीमती होगी दोनों टीम के लिए। समाधान ने मुकाबला जिंदा रखा है। 4 गेंदे फेंकी है, 3 खर्चे हैं घरेलू मैदान के ऊपर। दिल धड़काने वाली ये कहानी मोह क्रिकेट टीम की। 8 गेंदे 9 की जरूरत। प्रीतेश ऑन स्ट्राइक, जिस प्रीतेश ने 3 चौके अब तक दिखाए अपने पारी में। कमाल की ये गेंद है। कौन कहता है मुकाबला समाप्त हुआ? दोस्तों पिक्चर अभी बाकी है। आने वाली गेंदें 7 और जीतने के लिए 9 की आवश्यकता। याद रखना दोस्तों, यदि मुकाबला बराबरी पर खत्म होता है तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। और पिछली 3 रातों से हम पहले सुपर ओवर के इंतजार में है। 7 गेंदे और जीतने के लिए 9 रन की आवश्यकता। जबरदस्त ये लड़ाई है। समाधान की अंतिम गेंद, तेज यॉर्कर आई और यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद। आने वाली गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 9 रन की है जरूरत। व्हाट अ बॉलिंग! समाधान मस्कर। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी। थँक्स. मोरया मनोहर पाटील, आपण प्रशांत म्हात्रे यांची बघा किती धावपल आहे. कोच आहे संघाचे. हर्षलच्या नावाने आज मोरिया 11 मोह क्रिकेट संघ मैदानात दाखल झालेला आहे. मनोहर एकेकाली एक आदर्श क्रिकेटर म्हणून हर्षलकडे सातत्याने पाहिलं जायचं. आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्याची अविस्मरणीय आठवण म्हणून त्याच्या नावाने संघ इथे उतरलेला आहे. मोरिया क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ मोह आणि आपल्या सर्वांच्या वतीने हर्षल याच्या आत्मा चिरशांती लाभो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. आणि मोरिया क्रिकेट संघ आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजलि. तो बिल्कुल 6 गेंदे और जीतने के लिए 9 रन की जरूरत है। खोल दे पंख मेरे कहता है परिंदा, अभी और उड़ान बाकी है। जमीन नहीं है मंजिल मेरी, अभी पूरा आसमान बाकी है। मुकाबले में अभी भी मजा बाकी है। और गेंदबाजी में आएंगे गौरव म्हात्रे। यदि 9 रन बचाते हैं तो आंचल पाटिल इनकी ओर से 1000 रुपए का बम्पर कैश प्राइज है गौरव म्हात्रे के लिए। 6 गेंदे जीतने के लिए 9 रन की है जरूरत। जबरदस्त ये लड़ाई। नयन पाटिल इनके ओर से भी 500 है। 6 गेंदे जीतने के लिए 9 रनों की है आवश्यकता। सफलता एक दिन में नहीं मिलेगी, लेकिन मेहनत करने वालों को एक दिन मिल जाती है। 6 गेंदे जीतने के लिए 9 रन की है जरूरत। गेंदबाज है तैयार गौरव। पहली गेंद आएगी, डॉट। विनोद पाठे इनकी ओर से भी 500 है। 5 गेंदे जीतने के लिए 9 रन की है आवश्यकता। रुकावटें आती है सफलताओं की राहों में, ये कौन नहीं जानता। फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। हार मानने को तैयार नहीं है दोनों टीमें। 5 गेंदे जीतने के लिए 9 की जरूरत। कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी। 4 गेंदे जीतने के लिए 9 रन की आवश्यकता।
दिलीप मस्कर इनकी ओर से भी 500 का इनाम है। यदि रन बचाती है मोह क्रिकेट टीम, खास तौर पर गौरव के लिए मौका है। 4 गेंदे 9 की जरूरत मुकाबला जीतने के लिए। मनोज ने लगातार 2 गेंदे डॉट खेली है। अब बड़ा स्ट्रोक चाहिए, अब दबाव पूरी तरीके से यंगस्टर बोनशेत के ऊपर। 4 गेंदे 9 की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज गौरव मात्रे मनोज के सामने कदमों का इस्तेमाल किया, लगातार 3 गेंदे डॉट है। ये क्रिकेट है, यहां पर बाजियां पलटने में देर नहीं लगती। बाजी पलट चुकी है, क्योंकि मुश्किलों से भाग जाना आसान होता है। हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में ही जहान होता है। और लड़ाई क्या कमाल की करी है हर्षल स्मृति मौर्य 11 मोह क्रिकेट टीम ने। यंगस्टर बोनशेत क्या सोच रही है? पिछली 5 गेंदों के ऊपर एक भी रन नहीं आया। पिछली 8 गेंदों में रन बनाया है केवल 1 यंगस्टर बोनशेत क्रिकेट टीम ने। 3 गेंदे 9 की जरूरत। मनोज है दबाव में, एक और डॉट। क्या बात है, तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों गौरव मात्रे के लिए। 6 में 9 की बचाने थे। रिव्यू मांगा है बैटिंग टीम ने। ये क्लोज कॉल होगा, ये इंपॉर्टेंट कॉल है। अंतिम गेंदे बची है। क्या मुकाबला बना है दोस्तों, लाजवाब लाजवाब। किसने सोचा था कि मुकाबला इस हद तक आएगा? 12 में 12 बचाने थे। अब गेंदे बचेगी यहां से। अंपायर कॉल आएगा, रिव्यू लॉस्ट। गेंद जबरदस्त तरीके से ये डॉट आई है। कमाल की है गेंदबाजी। 12 में 12 चाहिए थे, पिछले 10 में केवल 3 आए हैं। 2 गेंदे 9 की है जरूरत। ये गेंद तय करेगी इस मुकाबले का नतीजा, इस मुकाबले का भविष्य। ये गेंद आएगी नो बॉल। अंपायर का इशारा आया, यस फ्रंट फुट नो बॉल। तो इस गेंद के ऊपर रन आएंगे टोटल 2 रन आएंगे। नो बॉल और 1 रन दौड़कर पूरा करा है। बिल्कुल बिल्कुल, यहां पर हम स्क्रीन के ऊपर भी देख सकते हैं, ये काफी बड़ा नो बॉल है। कमाल का यह मुकाबला, नाटक। अब गेंदे बचेगी 2 और 7 रन की अभी भी जरूरत है। फ्री हिट का मौका होगा। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज नजर आएंगे प्रीतेश फड़के। 1 रन पूरा हो चुका है। 2 रन मिलेंगे, 1 9 गेंद की, और यहां पर 1 रन पूरा कर लिया है। अब 2 गेंदे 7 की जरूरत। फ्री हिट का यह मौका है। 2 में 9 चाहिए थे। अब फिर से तैयार है गेंदबाज गौरव मात्रे। सामने होंगे प्रीतेश फड़के। 2 गेंदे 7, फ्री हिट। कमाल की ये गेंद है। अब छक्का भी आएगा तो मुकाबला सुपर ओवर है। मोह क्रिकेट टीम कांट लूज दिस। ये मुकाबला यदि लीगल डिलीवरी आती है, मोह टीम गवा नहीं सकती। सुपर ओवर के लिए ही खेलेगी अब यंगस्टर बोनशेत। क्या बात है, क्या बात है। जबरदस्त ये लड़ाई, जबरदस्त ये मुकाबला। क्या कमाल की ये गेंदबाजी। न थके अभी पैर, ना भी हिम्मत हारी है। हौसला है मुकाबले में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी भी जारी है। अंतिम में गेंद 7 की जरूरत है। छक्का आएगा तो मुकाबला सुपर ओवर में जाएगा। मोह या फिर बोनशेत, घरेलू मैदान के ऊपर दिल धड़काने वाले ये कहानी, क्रिकेट का नाटक, क्रिकेट का ये महामुकाबला। चौथे दिन का खेल, पहले सुपर ओवर का इंतजार। क्या छक्का आएगा या फिर ये डॉट आएगी? मोह जीतेगी या फिर बोनशेत?
एक गेंद 7 की है जरूरत। कमाल का मुकाबला, 5 खिलाड़ी 30 गज के बाहर बाउंड्री को बचाने के लिए। एक गेंद जीतने के लिए 7 रन की अभी भी जरूरत है। मनोज फड़के अब तक विलन साबित हुए यंगस्टर बोनशेत के लिए। 7 गेंदें डॉट के लिए, 10 गेंदों में केवल 4 बनाए हैं। यहां पर अब मौका प्रीतेश के पास, सुपर ओवर के लिए छक्का चाहिए। एक साथ ये गेंद आएगी डॉट। हर्षल स्मृति मौर्य 11 मोहो, वेल प्लेड। बोनशेत आपण हस्तोलंदन करायचे आहे। आता जी लढत झाली मनोहर पाटील, खऱ्या अर्थाने अतिशय वैभव प्रेक्षणीय लढत झाली। 12 चेंडू आणि 9 धावांची गरज, समाधानचं कौतुक करावं लागेल। खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी कधी मिळाली 4थ्या षटकामध्ये। समाधानने खऱ्या अर्थाने 3 धावांच्या मोबदल्यात एका फलंदाजाला त्यांनी बाद केलं आणि चला सामनावीर मात्र दोघांना दिले जाणार आहे। प्रश्न आम्हाला आहे की आता खरा हिरो कोण? पाया रचला की ज्ञानदेव रचिलासी पाया, तुका झालासी कलस। पाया रचला विजयाचा समाधानने आणि कलस मात्र